श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंगराव बलकवडे यांची षष्टब्दी याला एकत्रित साकार करण्यासाठी आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं आजपर्यंत साकार होत होती. त्यातलं हे समारोपाचं 60वं पुष्प. पराकोटीची असहिष्णुता आणि अत्याचार हिंदू समाज सहन करत होता. कुराणानं इस्लामचा स्वीकार अथवा मृत्यू हे दोनच पर्याय ठेवले होते. अत्याचारांची हजारो उदाहरणे इतिहासाला ज्ञात आहेत. मग अज्ञात किती असतील? हिंदू म्हणून जीवन असह्य करून सोडणे हेच इस्लामी राजवटीचे ध्येय होते. या जुलमी इस्लामी राजवटीतून हिंदूंची सुटका झाली हा शिवशाही आणि मराठा साम्राज्याचा दूरगामी परिणाम होय. मंदिरांचा विध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार, गुलाम म्हणून विक्री, धार्मिक कर यासारखा जिहाद मराठ्यांनी प्रभावीपणे परतवून लावून इस्लामी राजवट नष्ट करण्यात यश मिळवलं. औरंगजेबाच्या काळात इस्लामी राजवट सर्वोच्च बिंदूवर असताना मराठ्यांनी त्याला पराभूत केलं. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील उर्वरित हिंदुस्थानातील हिंदूंचं जीवन सुसह्य झालं. ज्याला काही करायचंय त्याच्यासाठी अशक्य हा शब्द नसतो, हा शिवशाहीचा खरा संदेश आहे. हिंदू समाजाला प्रबळ करणे हे आजचे मुख्य काम आहे. ही चळवळ व्यापक बनवली तर आपण अधिक प्रगती करू शकू. मराठा साम्राज्याचे दूरगामी परिणाम हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत माजी खासदार आणि व्यासंगी अभ्यासक श्रीयुत प्रदीप दादा रावत, भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्याचे अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे याचे विश्वस्त, अपंग कल्याणकारी संस्था वानवडी पुणेचे अध्यक्ष, विविध सामाजिक संस्थांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप दादा रावत. शनिवार दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमाला 60वे पुष्प समारोप श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर ऐकायला विसरू नका. मराठा साम्राज्याचे दूरगामी परिणाम, आदरणीय माजी खासदार प्रदीप दादा रावत. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचं आजचं समारोपाचं म्हणजे 60वं पुष्प आपण आयोजित केलेलं आहे. यानिमित्त 2 शब्द आपल्या सगळ्यांशी मी बोलू इच्छितो. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा तसा पहिलाच प्रयत्न किंवा प्रकल्प ज्याला म्हणता येईल असा होता. आपल्या सगळ्यांना माहिती की कोरोना महामारीमुळे एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटण्याला निर्बंध यायला लागले आणि मग ऑनलाईन अनेक विषय सुरू झाले. व्याख्यानंही ऑनलाईन आयोजित करता येऊ लागली आणि म्हणून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने हाच विचार करून ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी सर्वप्रथम श्री पांडुरंगजी बलकवडे यांनी संमती दिली आणि त्यामुळे ही 60 व्याख्यानं झाली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर्वच व्याख्यात्यांनी त्यांना त्यांच्या प्रकृती, त्यांचं दीर्घायुष्य याच्याबद्दल चिंतन केलं आहे आणि आपलं मनोगतही व्यक्त केलं आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्त पडद्याआड असलेली काही मंडळी होती, त्यांचंही या निमित्तानं मी आज जरूर उल्लेख करू इच्छितो.
ही व्याख्यानं रेकॉर्ड करणं आणि ती आपल्याकडे बरोबर वेळेमध्ये पोचवणं आणि दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ते व्याख्यान सुरू होणं, या सगळ्या कामासाठी मीडिया विद्या या संस्थेचे श्री अजिंक्य कुलकर्णी आणि त्यांचे सगळे सहकारी, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री आदित्य बाविस्कर असतील किंवा ज्योती कपूर असतील, मंजुषा गायधनी असतील, संकेत ढेरे असतील, या सगळ्या मंडळींचं आणि त्यांनी हे जे तांत्रिक सहकार्य या विषयामध्ये व्याख्यानमालेसाठी केलं, यांचे मी विशेष आभार मानतो. अर्थात या सगळ्यांचे मी उल्लेख केले, त्याबरोबर त्यांच्या कार्यालयातील अन्यही सर्व कर्मचारी आणि अन्य तांत्रिक काम करणारे त्यांचे सहकारी यांचेही याबरोबर मी आभार मानतो. याबरोबरच या व्याख्यानमालेची सगळी फ्लायर्स तयार करणं, योग्य वेळेत तयार करणं आणि ती पाठवणं, यासाठी श्री विशाल काळे यांनीही यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे. व्याख्यानमालेच्या आयोजनात सगळ्यांचा परिचय करून देणं असेल किंवा योग्य ती माहिती त्या वक्त्यांची जमवणं असेल, अशी अनेक कामं श्री राजेंद्र ढुमे आणि श्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. याबरोबरच या व्याख्यानमालेच्या संदर्भात आज समारोपाचं सत्र असताना मला एक अजून गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे आपली संस्कृती आपला इतिहास या नावाने ही व्याख्यानमाला होत होती. तर हेच नाव ठेवून पुढील काळातही आम्ही व्याख्यानं करणार आहोत. फक्त त्याची योग्य माहिती जी आहे ती आमची पुरेशी तयारी झाली की आम्ही आपल्याला कळवू. कदाचित दर महिन्यातनं किंवा दर 2 महिन्यातनं एक चांगलं मोठं व्याख्यान हे आपली संस्कृती आपला इतिहास या विषयाला धरून आम्ही करण्याचा निश्चित पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. अगदी प्रारंभी पहिल्या व्याख्यानाच्या वेळेला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं फेसबुक पेज होतं किंवा यूट्यूब चॅनल होतं, परंतु त्याला कोणी फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स नव्हते. परंतु आज फार मोठ्या संख्येने या 60 व्याख्यानांच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेजला फॉलोअर्स तयार झालेत किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर्स देखील झालेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मंडळावरील प्रेमामुळे, लोभामुळेच हे सगळं होऊ शकलं. पुढील काळातही अशी उत्तमोत्तम व्याख्यानं आपल्यासमोर सादर करण्याचा, आपल्याला ऐकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मंडळाचं फेसबुक पेज आपण नक्की फॉलो करा, यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, ज्याच्या माध्यमातून गेली 125 वर्ष रायगडावर पुण्यतिथीचा सोहळा पार पडत आहे. त्याचबरोबर या समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जी सध्याची समाधी आहे तिची उभारणी झाली. अशा या रायगड स्मारक मंडळाचा गेली अनेक वर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे. गेली काही वर्षांपूर्वी माझ्याकडे सरकार्यवाह अशी ही जबाबदारी आहे. रायगड स्मारक मंडळाला 125 वर्ष मागील वर्षी झाले. एखादा भव्य कार्यक्रम करावा असा आमच्या संस्थेचा मानस होता, परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झालं नाही. त्यानिमित्ताने आपली संस्कृती आणि आपला इतिहास असा विषय घेऊन मंडळाने एक ऑनलाईन व्याख्यानमाला करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेस मी माझ्या 61व्या वर्षात पदार्पण केलं. सदन कमांड म्हणजे दक्षिण कमांड मुख्यालयामध्ये 40 वर्ष केलेल्या सेवेनंतर मी निवृत्त झालो आणि माझ्या एका नव्या जीवनाला सुरुवात झाली. मी गेली 40-50 वर्ष
जी काही दुर्गभ्रमंती केली आणि माझ्याकडून इतिहास संशोधन असेल किंवा इतिहासाच्या संदर्भात जी काही सेवा घडली, माझा मंडळाशी असलेला ऋणानुबंध हा विचार करून मंडळाने या व्याख्यानमालेला माझ्या 61चं स्वरूपही दिलं. खरं तर मी एवढा मोठा नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु या व्याख्यानमालेच्या निमित्ताने एक वैचारिक व्यासपीठ निर्माण होणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत अभ्यासू मंडळी आपले विचार मांडणार आहेत. त्या कोरोनाच्या महासंकटाच्या काळामध्ये सामान्य लोकांना ही व्याख्यानमाला म्हणजे एक प्रकारची पर्वणी होती. म्हणूनच मीही या गोष्टीला मान्यता दिली. या निमित्ताने मी जो काही माझ्या नावाचा यामध्ये सहभाग झाला, एक प्रकारे खरं तर मी एवढा मोठा नाही आहे, परंतु हा एक प्रकारचा गौरव आहे असं म्हणतो. यामुळे माझ्यावर खरं तर फार मोठ्या भविष्यातील कार्याची जबाबदारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याही पुढच्या काळामध्ये मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असेल, भारत इतिहास संशोधक मंडळ असेल किंवा ज्या ज्या संस्थांशी मी जोडला गेलेलो आहे त्याचं कार्य यापुढंही अविरतपणाने करण्याची या निमित्ताने मी आपल्याला एक हमी देतो. या व्याख्यानमालेमध्ये अनेक मंडळींनी फार मोठे श्रम घेतलेले आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे अंगरे, आमच्या रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीरजी थोरात, राजेंद्रजी ढुमे, संदीपजी तापकीर, राहुलजी सोलापूरकर, अशी अनेक मंडळी गेली वर्षभर या व्याख्यानमालेसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील, देशातील मोठे अभ्यासू वक्ते, त्यांच्याशी संपर्क साधायचा, त्यांना या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्यासाठी त्यांचा होकार मिळवायचा, या व्याख्यानमालेमध्ये त्यांना व्याख्यानासाठी सर्व तयारी करायची, ही फार एक क्लिष्ट अवघड अशी ही प्रक्रिया होती. परंतु हे कार्यकर्ते असल्यामुळे, हाडाचे कार्यकर्ते असल्यामुळे ते ही व्याख्यानमाला पूर्णत्वाला नेऊ शकले. आजचं हे 60वं व्याख्यान आहे. हे समारोपाचं व्याख्यान आहे. या व्याख्यानामध्ये मंडळाच्या वतीने पुण्याचे माजी खासदार, ज्येष्ठ विचारवंत, आमचे मार्गदर्शक प्रदीपदादा रावत हे आपल्याशी संवाद साधणार आहे. मी स्वतःला खूप भाग्यवंत समजतो. मी मंडळाचा शतशः ऋणी आहे. मी अशी आज आपल्यासमोर हमी देतो की मी याही पुढच्या काळामध्ये माझा जास्तीत जास्त वेळ या मंडळाच्या कार्यासाठी देईल
माझ्या जीवनामध्ये जे काही सार्वजनिक जीवनातलं कार्य असेल किंवा इतिहास क्षेत्रामध्ये संशोधन अभ्यास या क्षेत्रातलं जे कार्य असेल किंवा ज्या दुर्ग भ्रमंती किंवा दुर्ग अभ्यास क्षेत्रातलं जे कार्य असेल ते ह्याही पुढच्या काळामध्ये माझ्याकडून अशाच पद्धतीने पार पडत राहो अशी मी आई तुळजाभवानीकडे मागणी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडं मोठ्या भक्तिभावाने की त्यांनी माझ्याकडून हे कार्य करून घ्यावं अशा पद्धतीचा एक मनोगत मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि पांडुरंग बलकवडे यांच्या षष्टब्दी निमित्त गेले वर्षभर सुरू असलेल्या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या व्याख्यानात आपलं सहर्ष स्वागत. आज या समारोपाच्या व्याख्यानमालेमधील शेवटच्या पुष्पामध्ये जे व्याख्याते आहेत त्यांचा परिचय करून मी देणार आहे. या व्याख्यानाचा विषय हा मराठ्यांच्या साम्राज्याचे भारतावर झालेले दूरगामी परिणाम हा आहे आणि हे व्याख्यान आपल्या समोर व्यासंगी अभ्यासक आणि एक विचारवंत म्हणून आपणा सर्वांना सुपरिचित असलेले प्रदीप दादा रावत हे देणार आहेत. प्रदीप दादा रावत आपल्या तरुण वयातच रासव संघाचे स्वयंसेवक म्हणून अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदांवर काम करत ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे 2000 ते 2004 या काळात लोकसभेचे खासदार राहिले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी ते नॅशनल शिपिंग बोर्ड या भारत सरकारच्या एका मोठ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. आजही ते भारत इतिहास संशोधक मंडळ या अतिशय प्राचीन पण महत्वाच्या अशा संस्थेचे अध्यक्ष आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर या संस्थेचे विश्वस्त आहेत. अपंग कल्याणकारी संस्था या सामाजिक संस्थे देखील ते अध्यक्ष आहेत आणि अशा अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ देखील आहेत ज्यातून ते समाजासाठी आपलं योगदान देत आहेत. आजच्या व्याख्यानातून आपण गेले वर्षभर जी व्याख्यानं केली ज्याच्यामध्ये आपण आपल्या इतिहासाचा आणि हिंदू संस्कृतीचा मागोवा घेतला त्याचा समारोप करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात जे शिवशाहीचं साम्राज्य उभं करायचा सुरुवात केली आणि त्याचे जे आपल्या देशावर दूरगामी परिणाम झाले त्याबद्दल प्रदीपदादा रावत आपल्याला अतिशय अभ्यासपूर्ण असं हे व्याख्यान देणार आहेत. मी प्रदीपदादा रावत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करावी. नमस्कार. रायगड स्मारक मंडळाला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या निमित्ताने व आमचे स्नेही व सहकारी बाळासाहेब बलकवडे यांनी 60 वर्ष पूर्ण केलीत असा एक अपूर्व योग जुळून आला आणि गेले वर्षभर हे शेवटचं व्याख्यान धरून एकूण 60 व्याख्यानं आयोजित केली गेली. याच्यातून भारतभरातले विविध क्षेत्रातल्या अनेक नामवंत लोकांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ज्ञानात मोठी भर पडली आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास याचा सर्वदूर प्रसार व्हावा, प्रचार व्हावा
हे जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते खऱ्या अर्थाने सफल झालं असं म्हणता येईल. आजचा समारोपाचा व्याख्यानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिवशाही स्थापन केली त्या शिवशाहीचा एकंदरीत भारताच्या भवितव्यावरती काय परिणाम झाला याचा एक आढावा आपण घेणार आहोत. पहिल्यांदाच मी आपल्याला सांगतो की गजाननराव मेहेंदळे यांची ही जी छोटी पुस्तिका आहे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, ही आपण आवर्जून वाचावी. तसंच याच विषयाचं त्यांचं व्याख्यान आपल्या रायगड स्मारक मंडळाच्या लिंकवरती आहे, तेही आवर्जून ऐकावं. कारण अत्यंत समर्पकरित्या खरोखरच महाराज झाले नसते, महाराजांनी स्थापन केलेली या शिवशाहीने 18वं शतक ज्या प्रकाराने घडवलं त्यामुळंच आज आपण असं म्हणू शकतो की 47 साली देशाची फाळणी झाली त्यावेळेला बहुसंख्य हिंदू असणारा हा हिंदुस्थान जगाच्या नकाशावर आपल्याला जो दिसतोय हा या शिवशाहीचा दूरगामी परिणाम आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कित्येक वेळेला काही परिणाम खूप काळ गेल्यानंतर आपल्याला दिसू लागतात. प्रत्यक्ष इतिहासात जेव्हा त्या घटना घडत असतात त्या तत्कालीन परिणाम पण असतातच त्याचे आणि दूरगामी पण असतात. तर या दोन्हीकडे आपण पाहूया की शिवशाहीने खरं केलं काय. या देशात मोहम्मद बिन कासिम पासून इस्लामी आक्रमकांची जी काही परंपरा निर्माण झाली होती आणि ज्या इस्लामी राजवटी या ठिकाणी प्रस्थापित झाल्या, मग त्या दिल्लीच्या असतील, काही प्रादेशिक असतील, या सगळ्या राजवटींमध्ये इथला हिंदू समाज भरडला गेला होता. या जुलमी राजवटीची जी अनेक लक्षणं होती त्या सगळ्याला एकच नाव देता येईल, पराकोटीची असहिष्णुता आणि अत्याचार. इस्लाम धर्माच्याच कल्पनेप्रमाणे हिंदू हे काफीर असल्यामुळं त्यांना नष्ट करणं हे या इस्लामी राजवटींचं धार्मिक कर्तव्यच होतं. खरं म्हणजे मूर्तीपूजकांपुढं कुराणानुसार जिजिया हा पर्याय नाही आहे. पण हनाफी परंपरेने एक प्रकारची मेहरबानी केली आणि गजाननराव म्हणतात ते खरंच आहे की मृत्यूदंडाऐवजी आम्हाला जन्मठेप दिली त्यांनी. नाही तर इस्लामचा स्वीकार अन्यथा मृत्यू असे दोनच पर्याय कुराणाने ठेवलेले आहेत. तर याच्या लक्षणांमध्ये या पुस्तकात तुम्ही पाहालच की एक प्रमुख लक्षण की हिंदूंवर लादलेल्या गुलामगिरीचं
की त्यांच्यावरती हा जो धार्मिक कर होता तो इतका जुलमी होता की त्यामुळं, आणि उद्दिष्ट पण त्यांनी तसं सांगितलं होतं की यामुळे लोक मोठ्या प्रमाणावरती मुसलमान होतील. काही प्रमाणात ते तसं घडलं. दुसरं जे लक्षण होतं त्यांचं की या सगळ्या आक्रमकांनी आणि राजवटींनी वारंवार जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला आमची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली. आणि ह्याला एक पुराणाचाच आधार होता, महम्मदाच्या जीवनचरित्रात आधार होता. कारण काबा ताब्यात आल्यानंतर तिथल्या 360 मूर्त्या महम्मदाने त्या आज्ञेवरून फोडण्यात आल्या. स्वतः महम्मदाने पण त्या फोडल्या आणि अरबस्थानातल्या एकूण सर्व मूर्त्या त्यांनी फोडून टाकल्या. आपल्या देशामध्ये देखील हे मूर्तिभंजनाचं कार्य हे शेकडो वर्ष या इस्लामी राजवटींनी चालवलं आणि हिंदूंना पवित्र असणारी असंख्य छोटी मोठी हजारो आणि लाखात देवळं भ्रष्ट करण्यात आली. प्रचंड प्रमाणावरती हिंदूंच्या कत्तली करण्यात आल्या. लाखांच्या संख्येने वेळोवेळी हिंदू स्त्री पुरुषांना, लहान मुलांना गुलाम म्हणून विकण्यात आलं. मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे गुलाम म्हणून विकले जायचे. हाती सापडलेल्या स्त्रिया युद्धामधल्या यांना बळजबरीने या सुलतानांच्या जनानखान्यात भरती केलं जायचं, वाटून टाकलं जायचं सैन्यामध्ये. आणि याची तुरळक उदाहरणं नाही, अक्षरशः हजारो उदाहरणं ही इतिहासाला ज्ञात आहेत. मग अज्ञात तर किती असतील. हिंदू म्हणून जीवन असह्य करून सोडणं हे या सर्व इस्लामी राजवटींचं धोरण होतं. रयत बंड करायची त्याची भरपूर उदाहरणं इतिहासाला माहिती आहेत. आणि अशा बंड करणाऱ्या हिंदूंचे मुंडक्यांचे मिनार उभं केले गेलेले आहेत. या सगळ्या इस्लामी राजवटीच्या जुलमापासून हिंदू समाजाची सुटका झाली ती प्रामुख्याने शिवशाहीमुळं. हा सगळ्यात महत्वाचा दुर्गामी परिणाम आहे. ह्या जुलमी इस्लामी राजवटी नष्ट केल्या तरच हिंदूंना पुन्हा एकदा सन्मानाने जगता येईल. ही परिस्थिती शिवशाहीमुळे झाली, निर्माण झाली. आणि हे असंख्य पुराव्यांनी सिद्ध करता येतं की शिवशाही शिवकालापासून ते शेवटपर्यंत ही सहिष्णू होती. कारण तो मुळातच हिंदू संस्कृतीचा स्वभाव आहे. पण त्यांनी हिंदूंना स्वराज्य दिला. मंदिरांचा ध्वंस थांबला. स्त्रियांची आबरू सुरक्षित झाली. हिंदूंना गुलाम म्हणून विकता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
हिंदूंवरती जे जाचक धार्मिक कर होते ते बंद झाले. एका अर्थाने हिंदूंविरुद्ध जो इस्लामचा जिहाद होता तो जिहाद अत्यंत प्रभावीपणाने परतून लावून या सगळ्या राजवटी नष्ट करण्यात मराठ्यांना यश आलं. मी जेव्हा मराठे म्हणतो तर ते जातीवाचक नसून ते मराठी समाजाचं मी वर्णन करतोय. मराठ्यांचा जो संघर्ष झाला तो औरंगजेबाशी. भारताच्या इतिहासामध्ये जेवढ्या इस्लामी राजवटी झाल्या आणि त्यांचे राज्यकर्ते झाले त्यातला सगळ्यात प्रभावी शासक, सगळ्यात निपुण सेनापती हा औरंगजेब होता. आणि इतकं मोठी इस्लामी राजवट भारताने पाहिलीच नव्हती. अशा शक्तिमान औरंगजेबाला पराभूत करणं हे अभूतपूर्व कार्य मराठ्यांनी करून दाखवलं. आणि म्हणूनच इतिहासकारांनी जे म्हणलंय की शिवशाहीनी इस्लामी सत्तेचा पाया उखडला, हे खरं आहे. कित्येक वेळा असं घडतं की एखादं मोठं साम्राज्य असतं आणि नंतर त्याची ताकद क्षीण झालेली असते आणि त्या क्षीण अवस्थेमध्ये त्याचा पराभव करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा ते उत्कर्षाच्या बिंदूवर असतं, त्याची ताकद प्रबळ असते, त्या वेळेला त्याचा नाश करणं हे असामान्य कार्य आहे. तर हे खऱ्या अर्थाने या मराठी राज्याचं योगदान आहे. काही उदाहरणं आहे की पूर्वी राजपुतांना त्यांच्या मुली मोगलांना द्याव्या लागायच्या. एक प्रकारची ती सक्ती लांछन होतं. पण मराठ्यांनी मोगलांचा पराभव केल्यानंतर राजपुतांना आपल्या मुली मोगलांना द्यावं अशी स्थिती राहिली नाही आणि अत्यंत अपमानास्पद प्रथा बंद पडली. अशा असंख्य गोष्टी आपल्याला दिसतील की सर्व प्रकारचा हा जो जुलूम आहे तो नष्ट झाला. मराठ्यांनी औरंगजेबाचा पराभव केल्यामुळं उत्तरेमध्ये जाट आणि शीख यांना वाव मिळाला की ते पुढे आपलं राज्य प्रस्थापित करू शकतील. हा सुद्धा त्याचा एक, ज्याला आपण म्हणतो की या शिवशाहीचाच परिणाम आहे. मराठ्यांनी हे जे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, त्या मराठी राज्यात प्रायशः जी जनतेला अधिक चांगले दिवस आले ही वस्तुस्थिती आहे. आता विचार एवढाच, जसं आपण एका बाजूनी हे पाहिलं की जे चांगले परिणाम झाले, तसं शिवकालामध्ये महाराजांनी घालून दिलेली जी काही सूत्र होती, जी धोरणं होती, ती पुढे जेव्हा औरंगजेबाशी अस्तित्वाचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला काही प्रमाणामध्ये
त्या परिस्थितीत जगण्यासाठी म्हणून काही धोरणांमध्ये बदल झाले. उदाहरणार्थ जहागिरी देणं. तर असे काही दोष जे आपद्धर्म म्हणून आले, त्याच्याने ह्या सत्तेचा एकसूत्रीपणा कमी कमी होत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून एकोणविसाव्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत हे एवढं मोठं मराठी साम्राज्य जे भारताच्या नकाशावर दिसत होतं, ते पुढच्या एका दशकात नाहीसं झाल्यासारखं दिसतं. तर सगळ्या अभ्यासकांनी याचा विचार केला पाहिजे की असं का घडलं. आम्हाला लष्करी विजय मिळाले, त्याच्या बळावरती आम्ही आमची राजकीय सत्ता प्रस्थापित केली, पण त्याचं खऱ्या अर्थाने सांस्कृतिक विजयामध्ये रूपांतर करायला आम्हाला ज्या अनेक अडचणी आल्या, त्यातली एक म्हणजे आपल्या व्यवस्थेमध्येच आम्ही मुलूक जरी परत घेतले तरी यामधल्या असंख्य आक्रमणांमुळं आमचे जे भाईबंद ज्यांचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं होतं, जुलमाने प्रामुख्याने, तर त्यांना परत आणण्याची प्रक्रिया काही आपण करू शकलो नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे दिसत आहेत. तसंच स्वराज्यात जेव्हा आम्ही होतो तेव्हा ज्या गतीने आपण बदल घडवून आणायला पाहिजे होते, इंग्रजांच्या रूपाने एक वेगळ्या प्रकारचा जो शत्रू उभा राहिला होता, त्या शत्रूला परास्त करू शकेल अशा प्रकारचे बदल घडून आणण्यामध्ये आम्हाला अपयश आलं. मी नेहमीच म्हणतो की यश पचवून ठेवणं, दीर्घकाळ ते रिचवणं हे पण एक आव्हान असतं. त्याचप्रमाणे अपयश सुद्धा त्याच्यातून शिकून पुन्हा उभं राहणं हे फार गरजेचं असतं. पानिपत पर्यंत मराठ्यांनी पराभवच पाहिला नव्हता आणि त्यांचा फाजील आत्मविश्वास या पराभवाला कारणीभूत आहे. संपूर्ण मराठी सत्तेची पूर्ण ताकद, ज्याला पंच म्हणतो आपण, तो कधीच निर्माण होऊ शकला नाही. आणि त्यामुळं शेवटी आपण पाहतो की इंग्रजांनी प्रत्येकाला एकटं पाडून पराभूत केलं. शिंदे असतील, होळकर असतील, पेशवे असतील, गायकवाड असतील, छत्रपती असतील. तर हे जे काही आपण अपयश आलं, एका अर्थाने हे झालं की इंग्रजांच्या कालखंडात आम्ही पुन्हा गुलामगिरी आली, आम्ही स्वराज्य गमावलं. त्यानंतर का होईना या देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये इतिहासकारांची अशी मोठी आपल्याला परंपरा दिसते की ज्यांनी आपण स्वराज्य का गमावलं याचा अभ्यास सुरू केला.
हा जो मी मगाशी म्हणालो की तात्कालीन परिणाम असतात तसे दूरगामी परिणाम असतात. तर राजकीय दृष्ट्या इंग्रजांनी भारत जिंकला, पण या इतिहासकारांनी हे शिवशाहीचं स्वरूप, स्वराज्य, त्या स्वराज्यामधून आम्ही काय कमावलं आणि स्वराज्य केल्यामुळे आम्ही काय गमावलं, ह्या सगळ्याचं मंथन सुरू केलं. शाहिरांनी, कथा कादंबरीकारांनी ती शिवशाही आपल्या कल्पनासृष्टीने परत एकदा जिवंत केली. आणि पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्धच्या गुलामगिरी विरुद्ध, इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरी विरुद्ध जो प्रदीर्घ संघर्ष या देशामध्ये उभा राहिला, त्या संघर्षाचा कणा ही आमची शिवकालाबद्दलची नव्याने जागृत झालेली स्मृती, तिच्यातून मिळालेली स्फूर्ती हा त्याचा खरा कणा आहे. आणि त्या प्रेरणेतून या देशामध्ये स्वतःची ओळख प्राचीन काळापासूनची आणि ही सगळी ज्यांनी पुन्हा आम्हाला मिळवून दिली होती, त्या शिवाजी महाराजांबद्दल भारतभर, केवळ महाराष्ट्रातच नाही, बंगालपासून सर्वत्र, दक्षिण भारतापासून हे आमचे राष्ट्रपुरुष होते. ही भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली. तर हा इंग्रजांच्या काळातलं जे हिंदूंचं प्रबोधन युग आहे, त्या प्रबोधन युगामध्ये आपण पुन्हा एकदा स्वराज्य मिळवलं पाहिजे. ते मिळवू शकतो, ते अशक्यप्राय नाही, हे आम्हाला शिवशाहीने शिकवलं. कारण शिवशाहीने इतिहासामध्ये असं कार्य केलं होतं की जगभर जिथे जिथे इस्लाम गेला तिथल्या तिथल्या सर्व प्राचीन संस्कृतीचा त्यांनी नाश केला. तिथली सर्व जनता इस्लाम धर्मीय बनली. पण भारतामध्ये मात्र 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत शेकडो वर्ष संघर्ष चालू राहिला होता. शिवशाहीपूर्वी असे काही प्रसंग होते, आपल्या डोळ्यासमोर होते. त्यात विजयनगर त्यांचं फार मोलाचं कार्य आहे की दक्षिण भारतामध्ये दीर्घकाळ त्यांनी ही इस्लामची वावटळ रोखून धरली होती. महाराणा प्रतापाने मेवाड पुरतं का होईना आसाममध्ये रोखून धरली गेली. पण हे जे मर्यादित प्रयत्न होते त्याच्यावरती कळस चढवला होता तो शिवशाहीने. आणि शिवशाहीचाच ज्याला आपण म्हणतो परिणाम म्हणून उत्तर भारतामध्ये शिखांत साम्राज्य उभं राहिलं. या सगळ्याच मुळं आम्ही पुन्हा एकदा शासनकर्ती जमात होऊ शकतो. आणि शिवशाहीने आम्हाला दाखवून दिलं होतं की
इतिहासातून जे कालचक्र आहे ते पूर्ण विरुद्ध होतं की आता हिंदुस्थानामध्ये हिंदू संस्कृतीचा पूर्ण नाश होणार, त्याची ओळख पुसली जाईल. पण शिवशाहीने दाखवून दिलं की हे कालचक्र उलट फिरवता येतं. त्यामुळे त्यांनी पुढच्या भावी पिढ्यांपुढं इतिहासाचा एक आदर्श निर्माण केला की आपापल्या पिढीपुढं जे जे आव्हान असेल ते आव्हान कित्येक वेळेला आपण कार्याला आरंभ करताना अशक्य वाटलं तर ते शक्यतेच्या कुटीत आणता येतं. नथिंग इज इम्पॉसिबल हा शिवशाहीचा खरा संदेश आहे की जगाच्या इतिहासामध्ये असं उदाहरणच नाही की भारत इस्लाममय करण्याचं हे जे इतिहासाचं कालचक्र होतं ते शिवशाहीने परतून लावलं. आणि हा इतिहासातनं मिळालेला धडा हा या देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये जी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली, जे सांस्कृतिक उत्थान घडलं, जे प्रबोधन आणि परिवर्तन घडलं, त्याची प्रेरणा आपल्याला शिवशाहीत दिसते. एक तो उदाहरण आहेच आहे की मोठ्या भूभागावरती हिंदू बहुसंख्याक राहिले आणि त्यामुळे 47 साली हिंदूंना आपल्या कल्पनेप्रमाणे भविष्याची वाटचाल करण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य मिळालं. हे हिंदू जर बहुसंख्य राहिले नसते तर हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालंच नसतं. आज आपण भारतीय संविधान जे आणलंय ते हिंदू या देशामध्ये शिवशाहीमुळं बहुसंख्य राहिले, त्यामुळंच आपल्या कल्पनेप्रमाणे हे संविधान आम्ही आणू शकलो. आमच्या भविष्याची वाटचाल कशी करायची हे सगळं काही पुढं आम्हाला शक्य झालं ते त्याच्यामुळं. इंग्रज राजवटीमध्ये ब्रिटिश इंडिया आणि संस्थानिक इंडिया यातले बहुसंख्य संस्थानिक हिंदू का दिसतात, हा चमत्कार कसा घडला? हा शिवशाहीमुळे घडला होता. त्यामुळं ही शिवशाही अगदी 47 सालापर्यंत विविध रूपाने या देशातल्या हिंदूंचं हक्क, त्यांचं स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी म्हणून त्याचा एक ऐतिहासिक आधारस्तंभ म्हणून राहिली. मध्यंतरी एकदा युनायटेड नेशन्स मध्ये इस्रायलच्या प्रतिनिधीने असं विचारलं होतं मुस्लिम राष्ट्रांना की व्हेअर आर युअर ज्यूज? आज प्रश्न असा आहे की आम्हाला विचारावं लागेल पाकिस्तानला, अफगाणिस्तानला, बांगलादेशला, व्हेअर आर युअर हिंदूज? जिथपर्यंत शिवशाही पोचली नाही किंवा अल्पकाळच तिचा प्रभाव राहिला तिथे, त्या भागामध्ये हिंदूंचं अस्तित्व नष्ट झालेलं दिसतं आपल्याला. आजही आपण बघतो आहोत पाकिस्तानात काय परिस्थिती आहे. आज नाममात्र हिंदू उरलेत. बांगलादेशामध्ये तर आजही सध्या आपण पाहतो आहोत रोज हिंदूंची परिस्थिती काय आहे. अफगाणिस्तानात तर त्याचा भागबूस पण उरला नाही. पण या देशामध्ये
अशी एक प्रकारची दांभिक इतिहासकारांची आणि विचारवंतांचं प्राबल्य झालं की ज्याने हा सगळा खऱ्या अर्थाने ज्याच्या आधारावर आज हिंदुस्थान उभा आहे त्या शिवशाहीची त्यांनी दखल आणि नोंदच घ्यायची नाही. म्हणून त्यांच्यासाठी विचारतो की बाकी काही नका सांगू. शिवशाही होती, शिवशाहीने ह्या देशातल्या इस्लामी सत्तेचा पाया उखडला, म्हणूनच आज आम्हाला हिंदूंसाठी हिंदुस्थान शिल्लक राहिला. जिथं घडला नाही तिथं आपण पाहतो की हिंदूंची अवस्था काय झाली. त्यामुळे आपण या इतिहासापासून एकच धडा घेतला पाहिजे की केवळ आजही या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, पण या हिंदूंमध्ये त्यांचं जे एकत्व आहे आंतरिक ते प्रबळ करणं हा खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्रवादाचा, हिंदुत्ववादी चळवळीचा हे मुख्य काम आहे. मग ते अनेक भाषा बोलणारे, अनेक पंथांचे, वेगवेगळ्या प्रकारच्या आहार विहाराच्या कल्पना असणारे, या सर्व हिंदूंची गावकी एक आहे. ते हिंदू आहेत, हिंदू समाजाचे घटक आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांची भावकी बनवायची, एक बनवायची, हे ते एकत्व जे आहे हे अत्यंत आव्हानात्मक काम आपल्या पुढे आहे. आणि ह्या सगळ्या कामासाठी देखील आम्हाला प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषापासूनच आपण घेतलेली आहे. आणि ते काम सातत्याने सर्व क्षेत्रामध्ये करत राहणारे जे हजारो लाखो कार्यकर्ते आणि संस्था या विचाराने काम करतायत, हे सगळं कशामुळं? तर हे त्यांच्याच मुळे आहे. आज आपण पाहतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक उत्सवच हा शिवछत्रपतींचा आहे. त्यांनी राज्याभिषेक केला, तो दिवस भारतभरातला प्रत्येक स्वयंसेवक साजरा करतो. संघाने स्थापनेपासून अथक प्रयत्न केलेले आहेत आणि आजही करतायत. ते म्हणजे हिंदूंमधलं हे एकत्व अधिक दृढ करायचं. आज ही चळवळ अत्यंत व्यापक बनवणं आणि समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत अधिक खोल नेली, तर आज आपण पाहतो आहोत की आपण जी काही प्रगती केली याच्यापेक्षा आपण खूप अधिक प्रमाणात करू शकू. त्याच वेळेला हा अभ्यास होण्याची गरज आहे. त्या काळामध्ये शिवशाहीमध्ये असं वाटत होतं की जुलमी इस्लामी सत्ता नष्ट केली की प्रश्न संपला. नाही, राजवटी संपवल्या, धार्मिक जुलूम थांबले, हे खरं आहे. पण इस्लामची विचारसरणी नष्ट झाली नाही. ती विचारसरणीनेच घात केला आणि या देशाची विभाजन केलं. आणि 47 सालानंतर देखील ह्या देशामध्ये ही विचारसरणी राष्ट्रीय ऐक्याच्या आड येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरज आहे ती केवळ त्या काळामध्ये त्यांनी इस्लामी राजवटी नष्ट केल्या
आज आपल्याला इस्लाम समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याला मोहम्मद काय त्याचं चरित्र समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याला कुराण काय, हादीस काय, त्यांचे पहिले 4 खलिफा काय, भारतात झालेल्या इस्लामी राजवटीचं खरं स्वरूप काय, या सगळ्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्या देशापुढं आजही पुन्हा एकदा तोच खेळ चालू करायचा प्रयत्न चाललाय की जो स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी खेळला. कारण इस्लाम हे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आहे आणि लोकसंख्या किती का असेना, कारण त्यांची मांडणीच अशी आहे की इसवी सन 800 पासून 1800 पर्यंत आम्ही या देशावर राज्य केलं, त्यावेळेला आम्ही कुठे बहुसंख्य होतो. तर या संपूर्ण किंवा पाकिस्तान, बांगलादेश नाही, संपूर्ण या अखंड भारताचे आम्ही मालक आहोत, राज्यकर्ते होतो, पुन्हा होणार, ही ती मानसिकता आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये जो संघर्ष झाला तो हा अशा पद्धतीचा झाला की आमचं स्वतंत्र राष्ट्रीयत्व आहे आणि जर भारत अखंड राहायचा असेल तर राजकीय सत्तेत, लष्करात, प्रशासनामध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये सर्वत्र हा 50% वाटा हा आमचा असला पाहिजे आहे. त्यामुळे अखंड भारत जरी आलं असतं तर ते स्वरूप काय असतं, आज आपल्या देशात जे संविधान आहे ते शक्य झालं असतं का, संस्थानिक आम्हाला नष्ट करता आले असते का, या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे गारुड आहे, जी भुरळ आहे, त्याच्यातून, त्या कोमातून हिंदू समाजाला, हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना बाहेर काढलं पाहिजे. हिंदू हिताला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट आपण करता कामा नये. सावरकर जे म्हणायचे ते खरं आहे. ते म्हणायचं माझं हिंदुत्व म्हणजे काय, तर बहुसंख्य असून सुद्धा हिंदूंना असे कोणतेही अधिकार, हक्क किंवा सवलत असता कामा नये की जी अल्पसंख्याकांना नाही. पण त्याचबरोबर अल्पसंख्याकांना असे कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, सवलत मिळणार नाही की जी बहुसंख्य असून देखील हिंदूंना नाही आहे. आम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्या. आम्ही संस्थानिक नष्ट केले, भारताची संपूर्ण राज्यांची पुनर्रचना केली, स्वतंत्र मतदारसंघ काढून टाकले. पण पुन्हा एकदा राजकीय सत्तेच्या खेळामध्ये काही दोष आमच्या वर्तमान स्थितीत निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा फार मोठा धोका संभवतो. पुन्हा एकदा तोच खेळ स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम राजकारणाने जो केला की हिंदूंच्या बरोबरीने 50% वाटा, हे धोरण ठेवायचं म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदूंचं बहुसंख्यत्व हे शून्यत्व करायचं. आता पुन्हा एकदा तो खेळ भारतामध्ये चालू आहे आणि म्हणून हिंदू समाजामध्ये, आपापसामध्ये जे काही प्रश्न प्रत्येक समाजाचे असतात, फॉल्ट लाईन्स असतात, तर त्याचं राजकारण खेळण्याचं काम इथं इस्लामी राजनीती भारतामध्ये करते आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील भारतातील सर्व ठिकाणचे हिंदू सुरक्षित आहेत का? मग ते का नाही आहेत? ते संरक्षण आपण त्यांना देऊ शकलो का? काश्मीरच्या खोऱ्यातले सगळे हिंदू स्थलांतरित झाले, मारले गेले. हे मोगलाईच्या काळात घडलं नाही, हे इंग्रजांच्या काळात घडलं नाही, पाकिस्तानात घडलेलं नाहीये, हे स्वतंत्र भारतात घडलेलं आहे.
नुकतंच बंगालमध्ये जे झालं, आसाममध्ये जे घडतंय, केरळमध्ये जे घडतंय, जिहाद चे वेगवेगळे चेहरे आहेत, ते आमच्या सर्वसामान्य हिंदूंना समजून सांगावे लागतील की किती वेगवेगळ्या रूपाने, मायावी रूपाने तो तुमच्या आमच्यापर्यंत येतोय. आणि त्यामुळं आत्ता निकड आहे ती हिंदूंना सावध करण्याची, गाफील करण्याची नाही. तेव्हा अलीकडच्या काळामध्ये जो प्रयोग चाललेला आहे की जो स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आपल्या काँग्रेसच्या नेत्यांना सगळ्यांनाच वाटत होतं की हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय भारताचं स्वातंत्र्य शक्य नाही. ते कोणत्या अटीवर करायचं, कोणत्या शर्तीवर करायचं, हिंदू हिताला बाधा येऊन करायचं का, याबद्दल अत्यंत अखंड सावधान राहणं आवश्यक आहे. आणि हे आम्हाला तेव्हाच कळेल की इस्लामचं खरं स्वरूप काय. ते कळल्याशिवाय हा प्रश्न कसा सोडवायचा ह्याचं उत्तर आम्हाला सापडणार नाहीये. हे मला वाटतं की आज जर आपण जर काही विचार मंथन करायचं असेल तर या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला सध्या आपल्या देशामध्ये त्याच्यावरती विचार मंथन चाललेलं आहे की कसं करायचं. तर त्याच्यातले आपण इतिहासातले जे पूर्वीचे प्रयोग झाले ते प्रयोग का फसले हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. आणि जो मुख्य कार्यक्रम आहे जो शिवशाहीने आपल्याला दिला की हिंदू समाज हा सगळ्या प्रकारच्या गुलामगिरीपासून, संकटांपासून सतत मुक्त कसा राहील या दृष्टिकोनातून आपण आपली पुढची पावलं टाकली पाहिजेत. या निमित्ताने जो विचार मंथन घडेल त्यातून शिवशाहीतून प्रेरणा घेऊन आम्हाला या सगळ्या आपल्या समोरची जी आव्हानं आहेत, संकट आहेत, त्यातून स्वतःला पार करण्याची शक्ती आणि दृष्टी मिळेल असा मला आत्मविश्वास वाटतो. धन्यवाद.